नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ आय.एस. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर 25 ऑक्टोबर रोजी आपली कंबाईन गट क पूर्व परीक्षा जी होणार आहे, तर त्याच्या सरावासाठी आपल्या भगीरथ आय.एस. अकॅडमीमध्ये आपण कंबाईन गट क साठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी बघा फक्त आपली ₹1999 आहे. ठीक आहे बघा. तर आज आपण फक्त याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही सिलेबस आहे तो डिस्कस करणार आहे. तर बघा, कंबाईन गट क मध्ये जर आपण बघितलं तर बघा बघा, सुरुवातीला आपण अंकगणित आणि बुद्धिमध्ये दोन पार्ट बघतो. कुठले? अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ऍप्टिट्यूड म्हणजेच काय असते? अंकगणित असते. आता ह्याच्यामध्ये आपण चार पार्ट मध्ये चॅप्टर बघतो. कुठले कुठले? पहिला असतो आपला ऍडव्हान्स मॅथ्स. ऍडव्हान्स मॅथ्स मध्ये जर आपण बघितलं साधारण 10च्या आसपास चॅप्टर असतात. कुठले कुठले? नंबर सिस्टीम बघा, इकडे संख्याशास्त्र, लसावी मसावी, अपूर्णांक, वर्गमूळ आणि घनमूळ, शेकडेवारी, सरासरी, सरलीकरण, करणे आणि घातांक, गुणोत्तर, प्रमाण आणि सांख्यिकी. ठीक आहे बघा, हा झाला आपला ऍडव्हान्स मॅथ्सचा पोर्शन. त्याच्यानंतर आपण काय बघतो बघा ह्याच्यामध्ये, तर अरिथमेटिक मॅथ्स. आता अरिथमेटिक मॅथ्स मध्ये काय असतं बघा, तर बघा इकडे वेग, वेळ, अंतर, रेल्वे, बोट आणि प्रवाह, काळ आणि काम, नळ आणि टाकी, नफा आणि तोटा, मिश्रण, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, संयोग आणि क्रमचय, संभाव्यता, अंकगणिती, श्रेणी, भागीदार आणि वैवारी. हा झाला आपला अरिथमेटिक मॅथ्सचा पोर्शन. आता ह्याच्या पुढे जर आपण बघितलं तर काय असतं बघा, डाटा इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये 4 चॅप्टर असतात जे आपण कशावरती बघतो, तर ग्राफवरती. कुठले कुठले असतात? टॅब्युलेशन, बार ग्राफ, पाय चार्ट आणि लाईन ग्राफ. आणि त्यानंतर आपण काय बघतो? मेन्सुरेशनचा पार्ट, म्हणजे ज्याला आपण जॉमेट्री म्हणतो. तर त्याच्यामध्ये 2 चॅप्टर असतात. कुठले? एरिया आणि पेरिमीटर, म्हणजेच काय? क्षेत्रफळ आणि परिमिती, आणि घनफळ आणि पृष्ठफळ. आता हे झाले आपल्या अंकगणिताचा पोर्शन. तर बुद्धिमत्तेमध्ये कुठला कुठला असं लक्षात ठेवायचं बघा. तर बुद्धिमध्ये पहिला असतो आपला पार्ट कुठला? जनरल मेंटल ॲबिलिटी. ठीक आहे बघा. तर नेहमी लक्षात ठेवायचं की जनरल मेंटल ॲबिलिटी जी असते ना आपली, ह्याच्यामधले जे चॅप्टर असतात ते शिकण्यासारखे असतात. म्हणजे कुठले बघा हे चॅप्टर, कुठले कुठले आहेत बघा, तर नातेसंबंध, वेन आकृती, दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था, कूट प्रश्न, क्रम आणि स्थान, घड्याळ, दिनदर्शिका, खरे खोटे, ठोकळा आणि घन. ठीक आहे बघा. नंतर खाली काय? कोडेड कम्पॅरिझन, ज्याला आपण कोडेड इनइक्वॅलिटी म्हणतो. आता याच्या पुढचा पोर्शन कुठला असतो बघा आपला, तर तो असतो लॉजिकल रिजनिंगचा. लॉजिकल रिजनिंग मध्ये लक्षात ठेवायचं की आता ह्याच्यामध्ये बघा एकूण आपल्याला किती चॅप्टर दिसतात, तर जवळजवळ एक साधारण 8 चॅप्टर दिसतात. बरोबर आहे का? तर ह्याच्यामधला बघा सिलॉगिझम हा जो चॅप्टर आहे, याला आपण निष्कर्ष काढणे तर्क पद्धत म्हणतो. तर हा चॅप्टर फक्त शिकण्यासारखा असतो, म्हणजे मेंटल ॲबिलिटीचे आपले चॅप्टर, आणि त्याच्याबरोबर हा लॉजिकल रिजनिंग मधला सिलॉगिझमचा पार्ट. बाकीचे सगळे जे चॅप्टर ते कसे आहेत बघा, प्रश्न वाचायचा आणि त्याच्यावरचा आन्सर काढायचं. ह्याच्यामध्ये थोडक्यात काय? पॅसेज टाईप मध्ये स्टेटमेंट. थोडक्यात इथं काय दिसते बघा, स्टेटमेंट आर्ग्युमेंट म्हणजे काय असतं? स्टेटमेंट बघा, विधान, युक्तिवाद, परत काय असतं? विधान, कर्स ऑफ ऍक्शन, स्टेटमेंट, अझम्पशन, म्हणजे थोडक्यात काय? गृहीतक. तर ह्या टाईपचे आपण प्रश्न बघतो बघा. कुठले कुठले? विधान निष्कर्ष असतं, विधान गृहीतक असते, परत कृती आणि प्रमाण, कृतिक्रम असते. किंवा ह्याच्यामध्ये आपण आणखी काय बघतो बघा की कृतिक्रम नंतर काय बघतो आपण बघा इकडं, म्हणजे एखाद्याचं कारण आणि परिणाम, या टाईपचे आपण चॅप्टर बघतो. ठीक आहे बघा. तर याच्यामध्ये बघा फक्त सिलॉगिझम जो चॅप्टर असेल तर तो शिकण्यासारखा असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. आता पुढे जर बघितलं आपण बघा, तर त्यामध्ये वर्बल रिजनिंग मध्ये बघा, आता इथे काय दिसते तुम्हाला? नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, एनालॉगी, मिसिंग कॅरेक्टर आणि कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे बघा. आणि बघा आता हे जर तुम्हाला नॉन वर्बल रिजनिंग मध्ये जर आपण बघितलं ना, तर बघा हे एकूण एक 10 चॅप्टरच्या आसपास दिसतात. पण लक्षात ठेवायचं, हे 10 चॅप्टर म्हणजे एकच चॅप्टर असतो. कारण का बघा इथे काय दिसते तुम्हाला? वॉटर इमेज. वॉटर इमेज म्हणजे काय असते? पाण्यातली प्रतिमा. परत काय दिसते बघा तुम्हाला मिरर इमेज. मिरर इमेज म्हणजे काय असते? आरशातली प्रतिमा. थोडक्यात काय? तर इमेजवरचे प्रश्न असतात. त्यामुळं असं समजायचं नाही की बाबा एवढे चॅप्टर मध्ये कधी कव्हर होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. आता कसं असतं बघा, कंबाईन गट क मध्ये जर आपण बघितलं तर 100 प्रश्न असतात. बरोबर आहे का नाही? 100 प्रश्नामध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे पूर्व परीक्षेला हे 20 प्रश्न असतात, आणि मेन्सला किती असतात? तर 22 प्रश्न असतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, आणि आपल्याला वेळ असतो फक्त 1 तासाचा 100 प्रश्नांसाठी. त्यामुळं आपण जास्त जे मोठे मोठे चॅप्टर आहेत, पहिली गोष्ट म्हणजे कंबाईन जास्त मोठ्या प्रश्नांवरती प्रश्न जास्त विचारत नाही. जर विचारले तर हे बघा, त्या 20 मधले समजा एखादा दुसरा प्रश्न जर मोठा असेल ना, तर तो स्किप मारावा लागतो आपल्याला. का? कारण की मोठ्या प्रश्नाला आपल्याकडे एवढा वेळ नसतो. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, आता इथं हे जे चॅप्टर असतात कुठले? हे लॉजिकल रिजनिंगचे. कुठले बघा, आता सिलॉगिझम जर सोडला आपण, तर सिलॉगिझमला काय जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटाच्या आत उत्तर निघून जातं. पण हे जे चॅप्टर असतात हे जर बघा वाचायला जर मोठे असतील, समजा पॅसेज दिला असेल एखादा, तर पॅसेज वाचायला वेळ लागतो. बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी आपण ह्याला डायरेक्ट स्किप मारावं लागतं. ठीक आहे. जर लहान बघा, समजा तुम्हाला स्टेटमेंट आणि अझम्पशन वरती प्रश्न आलेला असेल, एक साधं विधान दिले आणि त्याच्यावर तुम्हाला गृहीतक विचारले, तर जर स्टेटमेंट जर छोटं असेल तर त्या ठिकाणी आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पण जर मोठं स्टेटमेंट दिलेलं असेल, समजा आता हे तर कसं असतं बघा, आता आर्ग्युमेंट मध्ये कसं स्टेटमेंट हे मोठं दिलेलं असतं, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला ते स्किप मारावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे बघा, ज्या शक्यतो काय बघा, सिलॉगिझम सारखा चॅप्टर जो असतो लॉजिकल रिजनिंग मध्ये, तो एक आपण ह्याच्यामध्ये अभ्यासावा लागतो. आणि तो कसा असतो, याच्यामध्ये आन्सर सिलॉगिझमचा आन्सर आपल्या 1 मिनिटाच्या आतमध्ये निघून जातं.
आता त्याच्या आज जर बघितलं आपण बघा, जनरल मेंटल ॲबिलिटी जर बघितलं आपण तर बघा, नातेसंबंध, वेन डायग्राम, डायरेक्शन हे चॅप्टर काही सोपे असतात बघा. सिटिंग अरेंजमेंटला पण थोडा वेळ लागू शकतो, कारण पझल टाईपचे प्रश्न असतात. सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा हे पझल असेल बघा, ज्याला आपण कूट प्रश्न म्हणतो. काय म्हणतो आपण? कूट प्रश्न. तर बघा, हे कूट प्रश्नामध्ये जर सोपे प्रश्न आले असतील ना, तर त्या प्रश्नांना हात घालायचा, नाहीतर अजिबात हात घालायचा नाही, कारण ह्याला पझलला का असतं, वेळ लागतो. परत बघा, रँकिंग, क्लॉक, कॅलेंडर हे चॅप्टर सोपे असतात. ट्रू फॉल्सला पण वेळ लागू शकतो, म्हणजे याला आपण काय म्हणतो बघा, खरे खोटे. खरे खोटेला सुद्धा वेळ लागू शकतो. आणि बघा, ठोकळा हा चॅप्टर पण सोपा असतो, म्हणजे डाईस आणि क्यूबवरचा. ठीक आहे बघा, कारण हा पण एका मिनिटाच्या आत उत्तर निघून जातं. आणि बघा, इकडे खाली काय बघतोय आपण, इकडं कोडेड कम्पॅरिझन किंवा कोडेड इनइक्वॅलिटी. बघा, लक्षात घ्या, हा जो चॅप्टर असतो आपला, तर हा दिसायला मोठा असतो, लक्षात ठेवायचा. याचा आन्सर हे फास्ट निघून जातं, त्यामुळे हा पण एक चॅप्टर शिकण्यासारखा असतो. ठीक आहे बघा, फक्त काय बघा, आता एका मिनिटामध्ये आपल्याला जर आन्सर काढायचा असेल किंवा वेळ कमी असतो, त्यामुळे आपण शक्यतो पझल असेल किंवा सिटिंग अरेंजमेंट असेल तर या प्रश्नात शक्यतो काय करायचं, बाजूला ठेवायचं. आणि असंही आता कसं आपल्याला वेळ कमी आहे, जर ज्यांनी सुरुवातीला अभ्यास पाठीमाग केलेला असेल तर त्यांनी आता ह्या प्रश्नाचा अभ्यास केला तर काय अडचण नाही. पण आता जर इथून पुढे जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर फक्त आपल्याकडे 3 महिने आपल्या हातामध्ये, बरोबर आहे की नाही. साधारण जर 3 किंवा 2.5 महिने जर असतील आपल्याकडे, तर मग आपण आता जे प्रश्न आपले बघा चॅप्टर सोपे असतात तेच चॅप्टरचा काय करायचा, अभ्यास करायचा. हे झालं रिजनिंग मध्ये. ऍप आता बघा, ऍप टी मध्ये बघा, इथे जर आपण बघितलं बघा, तर आता डाटा इंटरप्रिटेशनचा जो पार्ट आहे आपला, कशाचा, आलेखावरचा. तर आलेखावरती बघा, दिसायला प्रश्न मोठे असतात पण हे प्रश्न सॉल्व्ह करायला सोपे असतात, लक्षात ठेवायचे. जॉमेट्रीमध्ये बघा, आता ह्याच्यामध्ये एरिया आणि पेरिमीटर असेल. आता एरिया आणि पेरिमीटरचा बघा, क्षेत्रफळ आणि घनफळ परिमिती असते ना, तर ते सोपा पार्ट असतो बघा. आणि पहिली गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम आणि सरफेस पण काय काढायला अवघड नसतं, पण कसं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले पहिली गोष्ट म्हणजे लक्षात राहिले पाहिजे. त्यामुळे हा चॅप्टर काय असतं, मुलं काय करतात, बऱ्याच वेळा काय करतात, तर हा स्किप मारून टाकतात. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला एरिया आणि पेरिमीटर जर डायग्राम नुसार जर कळत असेल ना, तर त्याच्यानुसार तुम्हाला व्हॉल्यूम आणि सरफेस सुद्धा काढता येतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा, जर तुम्ही प्रश्न समजून जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर ह्या प्रश्नाला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्याच्या पाठीमागे आपण काय बघतो बघा, इथं अरिथमेटिक मॅथ्स. हा, आता ह्याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं बघा, तर बघा आता कसं असतं, पेपर सेट करताना समजा 20 प्रश्न आपले आलेत, बरोबर आहे की नाही. तर 20 मधले कसं असतं बघा, 12-13 प्रश्न हे सोपे असतात. बघा, लक्षात घ्या, 12-13 प्रश्न जे असतात ना, तर ते काय असतात, सोपे असतात. बघा, 2-3 प्रश्न काय असतात तुमचे, हे मिडल लेवलचे असतात, म्हणजे मध्यम असतात. आणि 2-3 प्रश्न काय असतात, तर अवघड असतात. येते लक्षामध्ये. मग अशा वेळेस काय करायचं बघा, हे सोपे प्रश्न लक्षात घ्या, हे सोपे प्रश्न आपण सोडायचे नसतात. आणि मध्यम लेवलचे पण प्रश्न असतात ना, ते पण नाही, आपल्याकडनं सुटले पाहिजे. मी म्हणतो जे अवघड आहे ते 2-3 प्रश्न तुम्ही स्किप मारले तरी चालतात, पण निदान 17-18-17च्या आसपास तरी आपला रिझल्ट आला पाहिजे मॅथमध्ये. कधी पूर्व परीक्षेला 20 प्रश्न असतात, बरोबर आहे की नाही. मग आता बघा, लक्षात घ्या, हे 12-13 प्रश्न जे सोपे असतात तर ते कुठल्या चॅप्टरवर येणार ते आपल्याला माहित नसतं. म्हणजे असं काय होतं की आपण एखादा चॅप्टर स्किप मारतो आणि नेमका आयोगाने काय केलं असतं की त्या चॅप्टरवरचा सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारायला असतो. त्याच्यामुळे काय करायचं बघा, अभ्यास करताना सगळ्या चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे, लक्षात घ्या सुरुवातीला. आणि कुठला प्रश्न आपल्याला स्किप मारायचा तर ते एक्झामला सोडून द्या. म्हणजे एक्झाम मध्ये एखादा चॅप्टर समजा तुम्ही केला अभ्यास आणि नेमका त्या चॅप्टरवरचा काय केलेला असतो, प्रश्न अवघड विचारला असतो, तर तो अवघड प्रश्न सोडून काय चालत नसतं. आणि जो नेमका तुम्ही चॅप्टर स्किप मारला, नेमका त्या चॅप्टरवरचा सोपा प्रश्न आयोगाने विचारलेला असतो. तर त्याच्यामुळे कुठला प्रश्न स्किप मारायचा आणि कुठला प्रश्न सोडवायचा, म्हणजे तर हे एक्झामला ठरवून द्यायचं, आपण नाही ठरवायचं. पण आता जे आतापासून सुरुवात करतात अभ्यासाला, तर त्यांच्यासाठी बघा, लक्षात घ्या, तर आता तुम्ही सगळा तर सिलेबस कव्हर करू शकत नाही आता, बरोबर आहे का नाही. एक्झामला मग आपण जेणेकरून 15-16 प्रश्नांवरती जाऊ शकतो, असे चॅप्टर सिलेक्ट करून आपण त्याप्रमाणे सिलेबस कव्हर करणार आहे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी बघा, तर त्यांनी अंकगणित आणि बुद्धिमत्ता जेवढे काही आपले चॅप्टर आहेत तर त्या सगळ्या चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे बघा, तर अशा प्रकारे आपण हा सिलेबस कव्हर करणार आहे. आणि बघा, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कुठल्या चॅप्टरचा अभ्यास करताना बघा, आता आपण त्याच्यामध्ये चॅप्टर कसा सॉल्व्ह करून देणार आहे बघा. तर समजा आता इथे बघा, एक चॅप्टर बघू आपण. समजा आता हा पर्सेंटेज चॅप्टरचा बघा, पर्सेंटेज चॅप्टरचे हे काय आहेत बघा, तर आयोग आलेले प्रश्न आहेत बघा. कुठले कुठले आहेत बघा, तर 2000 बघा, युपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन गट ब, गट क, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, ह्या सर्व परीक्षांना 2011 पासून ते 2026 पर्यंत जेवढे प्रश्न आले तेवढे सगळे आपल्या कशामध्ये बघा, तर पीडीएफ मध्ये प्रश्न आहेत. ठीक आहे बघा. मग आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही युपीएससीचा पार्ट स्किप मारला तरी चालतो, पण बघा एमपीएससी पासून जे प्रश्न आहेत आपले सगळे, एमपीएससी गट ब, कंबाईन गट ब आणि गट क चे सगळे प्रश्न आपल्या पीडीएफ मध्ये आहेत. युपीएससीचे पण आहेत, तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, स्किप मारायचं असेल तर स्किप मारू शकता. ठीक आहे बघा. पण त्यामुळे आपण फक्त काय बघा, एक्झामला धरून जो सिलेबस आपण कव्हर केला पाहिजे त्यालाच एक्झामच्या अप्रोचनुसार आपण काय करणार, सिलेबस कव्हर करून देणार. ठीक आहे बघा. आता बघा, ह्याच्यानुसार जर तुम्ही जर बघितलं तर बरोबर तुम्हाला काय कळते बाबा, की चला आता इथे कंबाईन गट ब पूर्वला हा समजा पर्सेंटेज चॅप्टर, तर त्याच्यावरती बघा
23ला प्रश्न आलाय, 24ला आलाय, 25ला पण आलाय बघा, 26ला पण आलाय. म्हणजे ह्याचा अर्थ काय की पर्सेंटेज चॅप्टरवरती दरवर्षी आयोग प्रश्न विचारते. थोडक्यात आलं लक्षामध्ये. कुठले घ्या आता बघा, 23च्या पाठीमागचा विषय कसा आहे लक्षात घ्या. तर कंबाईन गट ब ही काय बघा लक्षात घ्या, 17 पासून आली, बरोबर आहे की नाही. 17च्या आधी काय व्हायचं, पीएसआय, एसटी आणि एसओच्या एक्झाम हे वेगवेगळ्या व्हायच्या. आता इथं जर बघितलं आपण तर बघा, आता हे थोडक्यात बघा, पीएसआय पूर्व म्हणजे पीएसआय मुख्य म्हणजेच काय, कंबाईन गट ब ची एक्झाम आहे, बरोबर आहे की नाही. आता इथं बघा, एमपीएससी क्लर्क म्हणजेच काय, कंबाईन गट क. म्हणजे एमपीएससी क्लर्कची जी पोस्ट असते ती आता आपली कंबाईन गट क मध्ये, बरोबर आहे की नाही. आणि पीएसआय पूर्व, पीएसआय मुख्य कुठले तर कंबाईन गट ब मध्ये. आणि लक्षात ठेवायचं, गट ब आणि गट क हे फक्त म्हणायला वेगवेगळे, दोन्हींचं बघा अभ्यासक्रम तर सेमच आहे, पेपरचा लेवल पण सेमच असतो. ठीक आहे बघा. त्यामुळे अभ्यास करताना कंबाईन गट ब आणि गट क ह्यांना धरून अभ्यास करायचा. आणि टीसीएस पॅटर्नचा अजिबात ह्याच्यामध्ये अभ्यास करणार, कारण टीसीएस पॅटर्न हा वेगळा आहे. ठीक आहे बघा. आता एमपीएससीचे प्रश्न जर तुम्हाला जर पीवायक्यू सॉल्व्ह करायचे असतील तर एमपीएससीच्या प्रश्नामध्ये म्हणजे आपले जे कंबाईन गट ब आणि गट कला जे प्रश्न विचारले त्याच पीवायक्यूचा अभ्यास करायचा असेल तर. ठीक आहे बघा. तर या प्रकारे बघा आपण आपला सिलेबस कव्हर करणार आहे. सेम बघा, आता इथे काय तुम्हाला एएसओ पूर्व, एएसओ मुख्य, एसटीआय पूर्व, एसटीआय मुख्य बघा. टॅक्स, आता ह्या दोन्ही परीक्षा कशा आहेत बघा, कंबाईन गट ब चे आहेत बघा. टॅक्स असिस्टंट पूर्व ही कंबाईन गट क चे, बरोबर आहे का बघा. उद्योग निरीक्षक हे बघा, आता हे सीडीपीओ म्हणजेच काय, आपली महिला व बाल कल्याण आहे बघा. स्टेट एक्साइज आणि एएमयू हे आता तुमच्या कंबाईन गट क चे एक्झाम आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आपण 2011 पासून ते 2026 पर्यंत जेवढे काय एक्झाम झालेले आहेत आपल्या, युपीएससी पण आहे याच्यामध्ये, पण एमपीएससी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, सगळे प्रश्न आपल्या प्रत्येक चॅप्टरवरचे कसे आहेत बघा, त्या पीडीएफ मध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रश्न आपण टाईप वाईज कव्हर करणार आहे. ठीक आहे बघा. त्यामुळे तुम्हाला बरोबर प्रत्येक चॅप्टरची कुंडली आहे ती कळून जाते, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. तर या प्रकारे आपण हा सिलेबस कव्हर करणार आहे. ज्यांना बॅच सुरू जॉईन करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर करा, कारण की 1 तारखेला आपली बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर थांबू आता या ठिकाणी. धन्यवाद.